अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना स्थानिक गुन्हे शाखेचा दणका. 14 जणांवर 4 गुन्हे दाखल, हजारो रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त. मुंबई सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. नमूद आदेशान्वये संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस अधिकारी कृष्णकुमार सेंदवाड, पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, सुनील मालणकर, भगवान थोरात, विशाल तनपुरे, गणेश लोंढे, बिरप्पा करमल, सतीश भवर, निळकंठ कारखेले, योगेश भिंगारदिवे, विजय ठोंबरे, संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, अरविंद भिंगारदिवे अशांचं 2 पथकं तयार करून जिल्ह्यातील अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखू व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आलं. दिनांक 19/8/2026 आणि 20/8/2026 रोजी पथकानं जामखेड आणि तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून 4 विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 14 आरोपींविरुद्ध 4 गुन्हे दाखल करण्यात येऊन एकूण 73,766 रुपये किमतीचा पान मसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर, कलम आणि जप्त मुद्देमाल आरोपींची नावं: शरद पुंडलिक शिंदे, तुषार आळे भात, सार्थक राळे भात हा फरार आहे. राजू घोडके पूर्ण नाव माहिती नाही. त्याचप्रमाणे सुधीर अंकुश कोल्हे, तुषार राळे भात, राजू घोडके आदी या ठिकाणी. त्याचप्रमाणे फैयाज तांबोळी राहणार भिंगार अहिल्यानगर, राजू घोडके. त्याच्यानंतर यांच्यावरती तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये 715/2026 BNS 123 223 274 275 3 आणि 5 या अन्वये सद्दाम इसाक शेख वय 31 राहणार मुकुंदनगर अहिल्यानगर, हसनैन नदीम शेख राहणार मुकुंदनगर अहिल्यानगर, आतू उर्फ आदिब खान अयूब खान पठाण राहणार शेवगाव, पाशा उर्फ फिरदोस खान पठाण राहणार शेवगाव यांच्यावरती कारवाई करण्यात आली. आणि ही कारवाई माननीय मुंबई सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.